एकाएकी बिथरलेला कारभारी बरेच दिवस माझ्याशी बोलला नाही. कधी शाळेत येऊन बसला नाही, कधी खोलीवर आला नाही. माझी वास्तपूस करण्याचे त्याने सोडून दिले. प्रथम प्रथम मला या गोष्टीची चुटपूट लागली, पण पुढे मीही ते विसरलो. थोडासा अहंकार माझ्यापाशीही आला होता. माझी काही चूक नसताना एकाएकी हा म्हातारा माझ्यावर बिघडतो. त्या बालट्याचा कानमंत्र घेऊन माझ्याशी भाषा करण्याचेही बंद करतो, हे नाही म्हटले तरी मलाही लागले. आपणहून म्हाताऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्याचे मी सोडून दिले. शाळेचा व्याप बरा वाढला होता. मुले बरी येत होती. त्यांच्या परीक्षा, अभ्यास, उपस्थिती याकडे मला आता जास्त लक्ष द्यावे लागत होते, कारण वरचे अधिकारी येऊन जात होते. खेड्यापाड्यातून शाळा काढल्या, आता त्यांचे यशापयश पाहिले पाहिजे ही जाणीव शिक्षण खात्याला झाली होती. वरून निरनिराळ्या सूचना येत होत्या, हुकूम निघत होते. सुगीच्या सुट्टीत पांगलेली पोरे गोळा करून त्यांना पुन्हा नियमित शाळेला आणण्याचे कठीण काम ऐबू करत होता, रामा बनगर करत होता आणि आनंद रामोशीही करत होता. आणि गावही आता मी बोललेला शब्द मोडीत नव्हते. शाळा आणि मास्तर याविषयी आपलेपणा निर्माण झाला होता. एका सोमवारी मी शाळेला गेलो आणि पोरांनी बातमी सांगितली की 3ऱ्या इयत्तेत पहिला नंबर असलेल्या सताने एकट्याने लांडगा मारला. मला मोठे नवल वाटले. मी विचारले, कसा रे मारला? बाभळ सवळायच्या कुऱ्हाडीनं तोडला. मास्तर, त्याचं कातडं वस्तीवर टांगले त्याच्या. कुठाय सता? मी विचारले. नाही आला का शाळेत? आता तो शाळेला येणार नाही मास्तर. त्याच्या बानं त्याला मेंढरामागं लावलाय. रात्री शाळेपुढे लोक जमले तेव्हा सताने लांडगा मारल्याची हकीकत खरी का, ही गोष्ट मी विचारली आणि ती सविस्तर हकीकत लोकांनी सांगितली. वाडीच्या आसपासच्या रानात 1-2 लांडगे नेहमी असत. एकटे दुकटे खाण बघून ते मेंढरू धरीत आणि पळवीत. नेटके असले तर मेंढका पाठलाग करी, लांडग्याला तोंडातला घास टाकायला लावी. नरडे फोडलेले ते मेंढरू वरलं महार थोड्या किमतीला विकत घेऊन खात. पण पुष्कळ वेळा लांडगा मेंढरू घेऊन जाई आणि मेंढका परत येई. असे प्रकार वरचेवर होत. फार त्रास होऊ लागला म्हणजे एखाद्या दिवशी गावातली 5-25 पोरे काठ्या कुऱ्हाडी घेऊन बाहेर पडत. रख्ख उन्हातानातून माळ तुडवत, फरा काढून लांडगा उठवायची खटपट करत. पण बेरकी लांडगा त्यांना सापडत नसे. दिवसभर वणवण फिरून कुणाच्याही रानातला हरभरा, भुईमुग उपटून खात ही शिकारी मंडळी हात हलवीत परत येत. पुन्हा 4-8 दिवसांनी एखादे मेंढरू मारल्याची वर्दी येई. इतका त्रास होऊनही लांडगा मारण्याची विशेष खटपट कोणी करत नसे. खायचे सावज नसल्यामुळे रामोशी या शिकारीविषयी उदासीन असत आणि मेंढक्यांची अशी समजूत होती की खांडातले मेंढरू लांडग्याने धरले म्हणजे मेंढरांना साथीचा रोग होत नाही. या समजुतीमुळे लांडगे चांगले धट होत आणि दिवसा उजेडी रानातून हिंडत, माणूस बघून माती उकरत. बिरा धनगराला काही काम परगावी निघाले म्हणून त्याने पोराला मेंढरांमागे पाठवले होते. डहाळे कुऱ्हाड घेऊन सता माळावर मेंढरे चारीत होता आणि संध्याकाळच्या सुमारास लांडग्याने रानाच्या ढेपणीवर चढून खांड हेरले. तरवडा नेपतीच्या झुडपाचा आडोसा घेत वगळीने तो खांडावर आला, तरी सताला पत्ता नव्हता. शेवटी खांडातून बाजूला असलेले एक बांडगे हेरून लांडग्याने झडप घातली. त्याचे नरडे धरून तो पळू लागला. सताचा धनगरी कुत्रा चवताळून भुंकत धावला तेव्हा सताचे लक्ष गेले. लांडगा वगळ धरून सुसाट पळत होता. मोठमोठ्या शिव्या देत सता मागून धावला. कुत्राही धावला. हा हा म्हणता कुत्रा लांडग्याला भिडला आणि उडी घेऊन त्याने लांडग्याच्या मागच्या फराला धरले. ती कळ येताच तोंडातले मेंढरू टाकून लांडगा मागे वळला. दात विचकून कुत्र्याची मानगूट धरायला बघू लागला. फोर सोडवण्याची धडपड करू लागला. पण लांडगा वळत होता तसा कुत्राही वळत होता. तोंडात धरलेल्या फऱ्याशी ओढ घेऊन सरकत होता आणि दोन्ही अंगांना सारखे वळूनही लांडग्याला त्याची मान सापडत नव्हती. दोघांची चांगली झटपट झाली. धुरळा उडाला. कुत्र्यापेक्षा लांडगा ताकदीने भारी असल्यामुळे त्याने कुत्र्याला दरारा ओढले, झिंजाडले. दाताची पकड सुटून कुत्रा मांडीवर कुचूट उलटा झाला आणि चवताळलेल्या लांडग्याने उडी घेऊन त्याचे नरडे फोडले. कुत्रा विलक्षण केकाटला. दरम्यान सता तिथे पोहोचला आणि कुत्र्याच्या उरावर बसलेल्या लांडग्याच्या मानेवर त्याने कुऱ्हाड हाणली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. लांडगा उलटा होऊन पाय झाडू लागला आणि रागाला गेलेला सता कचाकच धाव घालत राहिला. लांडगा मेला, कुत्रेही मेले. वगळीतल्या वाळूत खड्डा उकरून सताने कुत्रे पुरले, डोळे पुसले. ते मेले मेंढरू खांद्यावर टाकून लांडग्याच्या पायाला दोरी बांधून त्याला ओढत
दिवे लागणीच्या सुमारास सता वाडीत माघारी आला आणि झाली हकीकत आईला सांगताना धसमसून रडला. कुत्रा गमवला, मेंढरू गमवले म्हणून रडला. स्वतः रडत रडत आईने त्याला समजावले. पोटाशी धरून म्हटले, जाऊ दे. कुत्रा मेला, तो लांडग्याचं रगत घेऊन मेला. मेंढरू त्याच्यावरनं वळवून टाकले मी. रडतोस कशापायी? ही हकीकत ऐकल्यावर सता शाळेत येतो कधी आणि त्याला मी शाबासकी देतो कधी असे मला झाले. पण 4-6 दिवस झाले तरी तो शाळेत आला नाही. निरोप पाठवले तर सांगावा आला की तो मेंढरांमागे गेला आहे, शाळेत येणार नाही. मग सवड काढून मी मुद्दाम त्याच्या रानातल्या वस्तीवर गेलो. दिवस माळून गेला होता आणि फिक्कट चांदणे पडले होते. वस्ती जवळ आली तशी कुत्रे अंगावर येईल म्हणून सताला हाक मारावी असा विचार मनात आला आणि मी मोठ्याने हाक मारली. ओ सता. वस्तीकडून हाक आली. कोण हाय? मी मास्तर. कुत्रं धर रे, अंगावर येईल. सताचा आवाज एकदम खाली आला. कुत्रं नाही, मास्तर या. आणि माझ्या एकदम ध्यानी आले की सताचे कुत्रे तर परवाच लांडग्याच्या झटापटीत मेले. मला अपराध्यासारखे झाले. वस्तीपुढे छान सारवलेले अंगण होते. मातीचे ओबडधोबड वृंदावन होते. त्यात डेरेदार तुळस होती. त्या कट्ट्यावर घोंगडे टाकून सता म्हणाला, बसा. फिकट चांदण्याच्या प्रकाशात गुरेढोरे सटक्याने चारा खाताना दिसत होती. सताचा बाप बिरा शेगडाची धार काढत होता. बाहेरच्या वाड्यात मेंढरे कोंडली होती. गुरांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणत होत्या. चिपाडे मोडल्याचा खस सपाट येत होता. मोठी बहादुरी केलीस गड्या तू. मला कळलं सगळं. सता म्हणाला. पर लांडग्यानं कुत्रा मारला मास्तर. हो समजलं मला, मी म्हणालो. मग क्षणभर मी गप्प झालो. सताई झाला. दुधाची चरबी घेऊन बिरा माझ्यापुढे आला. धार काढत होतो. रात करून आलात? मी म्हणालो, हो आलो फिरत. बसा. दूध पेता का? नको, काही जरूर नाही चहा दुधाची, मी म्हणालो. तसं कसं म्हणून भागतं? घ्या की. उलीस आमचा मान म्हणून. जा र पोरा, पेला आण आतनं. बिरा माझ्यापाशीच कट्ट्यावर टेकला. मी विचारले, शाळेत का नाही आला सता 4 दिवस? नाही आला. मीच म्हणलं, जा मेंढरा मागं. मग नड संपली असली तर आता पाठवा उद्यापासून. बिरा थोडासा हसला. पेल्यात ओतून त्याने दूध माझ्यापुढे ठेवले आणि सताला चरवी आत न्यायला सांगितले. ते चविष्ट दूध मी चाखत चाखत पिऊन टाकले. शेगड्याच्या दुधाला थोडासा वास येतो, पण तो सवयीने येईनासा झाला होता. मग सावकाशपणे बिरा म्हणाला, सता आता शाळेला नाही यायचा मास्तर. म्हणजे का? तर मीच नको म्हणून सांगितले. बाद झाली शाळा. आता आपल्या उद्योगाला लागा. पण एकाएकी असा का काढता त्याला शाळेतून? शिकू द्या 7वीपर्यंत. मानेला झोका देऊन बिरा म्हणाला, काय करायचं हाय? त्याचा आता चांगला नेटका गडी झाला. एकट्यानं लांडगा तोडला त्यानं. पोरं नाही राहिला तो. मग आता शाळेला कशाला आणि पाटी कशाला? लागू द्या आपल्या उद्योगाला. मी पुष्कळ सांगून बघितले, पण पोराचे आणखी 4 वर्ष वाया घालवला बिरा तयार झाला नाही. पुन्हा पुन्हा त्याने निश्चयपूर्वक सांगितले की आता मी पोराला शाळेत पाठवणार नाही. माझ्या संगतीला आणखी एक गडी झाला. तेवढाच माझा कामधंदा लवकर उरकाल. तुम्ही आग्रह धरू नका. आणि शाळेत येण्यासंबंधी सतानेही विशेष हट्ट धरला नाही. अर्धा तास वाद घालून मी उठलो आणि उघड्या रानातला गार वारा घेत गावाकडे चालू लागलो. माझे मन उदास झाले. दुपारची शाळा सोडून एकदा मी गावाबाहेर विहिरीकडे आंघोळीला निघालो असताना म्हातारा कारभारी माझ्या मागोमाग येऊ लागला. 1-2 वार मी मागे वळून बघितले तरी तो येतच होता. दुपारचे ऊन नांगरलेल्या जमिनीवर झळ्या मारीत होते आणि अंगात काही नसलेला धोतर खोचा मारलेला कारभारी बांधाने माझ्या पाठोपाठ येत होता. प्रथम मला वाटले कामासाठी कुठेतरी निघाला असेल, पण मी बांध सोडून ढेकळे तुडवीत विहिरीकडे जाऊ लागलो तेव्हा त्यानेही बांध सोडला. ढेकळे तुडवीत तोही विहिरीच्या बाजूने येऊ लागला. आंघोळ करण्यासाठी आला म्हणावे तर जवळ धोतर तांब्या काही नव्हते. उगीचच माझ्या छातीत धाकधूक होऊ लागले. परत मागे न बघता विहिरीपाशी गेलो. कपडे काढून ठेवले आणि लंगोट लावून आत उतरलो. पाण्यात पडलो. थोडा वेळ डुबक्या मारून वर येऊन बसलो आणि अंग घासू लागलो. म्हातारा कारभारीही पायऱ्या उतरून आत आला आणि मी बसलो होतो तिथून वर 2 पायऱ्या सोडून बसला. थोडा वेळ थांबून म्हणाला, एका गावात राहून एकमेकांशी भाषा करायची नाही हे बरं नाही मास्तर. हा आपणहून कसा बोलला याचे मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, बोलणं बंद केलं तुम्ही बाबा, मी नाही. अरे पर का बोलत नाही? कशापायी बोलत नाही?
हे कधी तू मला विचारलंस का? कशाला विचारू मी? का कमीपणा वाटला होय तुला त्यात? अरे मान पान आम्ही थोरल्यांनी बघायचं का तुम्ही कालच्या लेकरांनी? हां, या बोलण्याने मी थोडासा हललो. मीही इतके आकडून वागायला नको होते. समजूतदारपणे पुन्हा म्हाताऱ्याशी बोललो असतो तर त्याने कारण खचित सांगितले असते. मग म्हाताराच बोलू लागला. मला बालट्यानं सांगितलं, आमच्या अंजीला तू चोळी दिलीस, गोष्ट खरी का? माझा चेहरा गोरामोरा झाला. क्षणभर काय उत्तर द्यावे हे मला सुचेना. म्हातारा असे काही विचारील, त्याच्या न बोलण्यामागे असे काही कारण असेल याची अंधुकशी कल्पनाही मला नव्हती. अंजीला कधी काळी मी चोळी आणून दिली होती ही गोष्ट मी विसरून गेलो होतो. मी काही बोलत नाही हे बघून म्हातारा पुन्हा म्हणाला. त्यानं मारुतीची पायरी शिवली तू चोळी देताना, आणि अंजीनं ती हसत हसत घेताना त्यानं बघितलं. हे कळतात माझं डोसकं गेलं. पोरीला मी मारली आणि तुझ्याशी बोलणं सोडलं. पण तुझ्यावर माझी पाळत होती त्यावर आज पतून मला काय वाईट वकट दिसलं नाही. मग म्हटलं एक वार खरं खोटं करावं. खोटं आहे, साफ खोटं आहे मी म्हणालो. बालट्या नालायक माणूस आहे. तुमची माझी घसट त्याला बघवेना म्हणून त्याने हे माझ्यावर कुंभाट रचलं. माझा श्वास जोरानेच होऊ लागला. काळजाचे ठोके जलद पडू लागले. म्हाताऱ्याने पुन्हा म्हटले, मग चोळी दिली ही गोष्ट खोटीच म्हण की. मी चोळी दिली पण ती मोफत नाही. अंजीनं खण माझ्यापाशी दिला आणि चोळी तालुक्याहून शिवून आणायला सांगितली. मी तुमच्याशी बोललो नाही कारण तिनं मला सांगितलं होतं चोळी मी चोरून शिवते, म्हाताऱ्याला सांगू नका. पाहिजे तर तिची माझी रुजवात घाला. असा नालायक माणूस मी नाही. कुणी काहीही सांगितलं तरी मी मुकाट ते करतो, सर्वांच्या उपयोगी पडतो. याचे उपकार तुम्ही लोक असे फेडाल याची मला कल्पना नव्हती. मला काही जरुरी नाही. नुसती शाळा बघून मला राहता येईल, पोरांना 4 अक्षर शिकून जाता येईल. हे मी इतके भरभर तुटकपणे बोललो की म्हाताराही गडबडून गेला. हे बघ, मला खरं वाटलं म्हणून मी तुला तसं बोललो का? तुला काय केलं का? आता माझी मलाच ही गोष्ट खरी वाटेना. त्यात तू आज खुलासा केलास. बालट्या अगोदरच तुझ्या वाईटावर हाय. त्यानं लेकानं बळच काट्याचा नायटा केला. असू, तुझ्या मनात पाप नाही नवं. मी अजूनही जोरात होतो. त्यात म्हाताऱ्याकडेच बाजू उलटली हे त्याच्या बोलण्यात तोंडावर उमटले. तेव्हा मला जास्तीच चेव आला. हां, अजून मला विचारा पाप आहे म्हणून. शहाण्या माणसानं तुमच्या गावात राहणं हे पाप आहे. तुम्ही लोक भल्याला गाढव कराल. बस झाली एवढी नोकरी पुढे. मी वर अर्ज करतो आणि बदली करून घेतो दुसऱ्या गावी. असे शेवटचे बोलून मी वर आलो. कपडे घालून घराकडे आलो. म्हातारा पायरीवर किती वेळ बसला होता आणि परत उठून कधी आला ते मला कळले नाही. त्या दिवशी सर्व दिवसभर माझा राग विझला नाही. कितीही विवेक केला तरी बालट्याचा सूड घ्यावा ही बुद्धी गेली नाही. भरगावात त्याला धरून मारावे असे मला वाटू लागले. पण माझ्यासारख्या दुबळ्या माणसाला ते शक्य नव्हते. काहीतरी कुंभाड घालून त्याला तुरुंगात डांबावे, निदान ओळखीच्या फौजदाराकडून थोडा चोप आणि चांगला भरपूर दम द्यावा असे वाटू लागले. मी मनाने फारच खाली गेलो. माझी ती वृत्ती आयबोने ओळखली. काय झाले असावे याचा त्याला अंदाज बांधता येईना. मला विचारायला मन धजेना आणि मी आपणहून काही बोलेना. तो सारखा माझ्या भोवती करत होता आणि मी काही बोलत नव्हतो. अखेर रात्री अंधारात पडल्याच मी आयबूला म्हणालो, आयबू, बालट्यानं फार डाळ नासली गड्या. दारापाशी आयबू चादर घेऊन पडला होता. तो म्हणाला, त्याला एकवार चांगला धडा द्या मास्तर. धडा देणं कठीण नाही रे, पण उगाच गावाचा वाईटपणा यायचा. आजपर्यंत चांगुलपणानं दिवस काढले, कोणाकडून हो म्हणून घेतलं नाही. आयबूलाही ते पटले. थोडेसे समजावून सांगितले की ते त्याला चटकन पटत असे. निदान पटल्याचे तो चेहऱ्यावरून दाखवत असे, तोंडानेही बोलत असे. आज काय केलं मास्तर त्याने तुमचं? तो काय करणार? लावालावी वाचून. कारभारी बोलत नव्हता त्याचं कारण बालट्या होता. ते मी तुमच्याशी बोललोच होतो. मास्तरचा आणि अंजीचा वाईट संबंध आहे असं सांगितलं म्हणे बालट्यानं म्हाताऱ्याला. या अनपेक्षित बातमीने आयबूच्या तोंडून एक झकास शिवी बाहेर पडली. बालट्याने खोटे नाटे असे दुसरे काहीही सांगितले असेल, पण त्याने मास्तरचा आणि अंजीचा संबंध जोडून कारभाराला सांगावे या गोष्टीचे आयबूला नवल वाटले आणि मग रागही आला. तो म्हणाला, बालटा इतका लांब पोचेल असं वाटलं नाही. मी म्हणालो, गावात कोणीही माझ्या वाईटावर नाही, पण बालट्या मात्र सुरुवातीपासूनच सापासारखा माझ्यावर डूक धरून आहे. काय करावं काही कळत नाही. बरं, तो समोरासमोर येऊन 2 हातही करत नाही, आडून गोळ्या मारतो. बोलता बोलता मला पूर्वी मी प्रथम आलो तेव्हा बालटाने या खोलीत येऊन मला दम कसा भरला होता
ते आठवले आणि अंजी प्रकरणावरून गावाला पेटवून हा माणूस केव्हा तरी मला धोपटेल असे वाटले. बराच वेळ मला झोप आली नाही. आयबू घोरू लागला. त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी रात्री बराच वेळ चावडीसमोर बसून मी परत आलो. दार उघडले तेव्हा आयबू झोपला होता. काडी पेटवून मी अंथरूण बघितले आणि पडलो. झोपून गेलो. पहिली झोप होते ना होते तोच कसल्या तरी गलबल्याने मी जागा झालो. प्रथम काही कळेना, नंतर वाटले की चावडीकडे काहीतरी गोंधळ चालला आहे. अंधारातच उठून बसून मी कान दिला. केवळ गलक्याखेरीज काही ऐकू येईना. लांडगा आला असावा किंवा कुठे साप निघाला असावा असे मला वाटले आणि आयबूचा अंदाज काय आहे हे बघण्यासाठी म्हणालो, आयबू, गोंधळ कसला रे? मी विचारले. आयबू लवकर जागा झाला नाही. तेव्हा अंधारातच त्याला हलवून जागे केले. तो बावरला आणि उठून बसून काय काय कोण हाय असं करू लागला. थोडा सावध झाला तेव्हा मी विचारले, तुला गलका ऐकू येतो का? चावडीपुढं माणसं जमलीत. त्यानेही कान देऊन ऐकले. काहीतरी गोंधळ झालाय चावडीपुढं, बघून येऊ का? मी म्हणालो, चल मीही येतो. पांघरुणाच्या खोळी मारून आम्ही दोघेही बाहेर पडलो. काळोख किट्ट होता. त्यातून सरावाने भराभरा गेलो. चावडीपाशी पोचलो. प्रथम दिसला त्या माणसाला मी विचारले, काय झालं? गोंधळ कसला आहे? तो म्हणाला, दादू बालट्याला कुणीतरी हाणलं. कुणी? मी म्हणालो. कोण होता तो अंधारात दिसला नाही. गर्दीतून घुसून मी पुढं झालो. दिवा घेऊन बालट्याची म्हातारी बसली होती. अगं बया, आता काय करू अशी ओरडत होती आणि दादू बालट्या धुळीत पालथा पडला होता. त्याचा पटका उडाला होता. अंगरका फाटला होता. बालट्या बेदम मार खाल्लेला कुत्र्यासारखा जीभ काढून धापा टाकीत होता. कारभारी रामा बनगर 2 पायांवर बसून राहिले होते. सारखे म्हणत होते, अरे तू उठून तरी बैस दादू, झालं काय? तुला मारलं कुणी? आणि बालट्या डोळे मिटून नुसतीच मान हलवीत होता. त्याला उठायला येत नव्हते, बोलायला येत नव्हते. मी म्हणालो, त्याला असा धुळीत काय टाकलाय तुम्ही लोकांनी? उचलून घरात न्या. सर्वांनी माझे म्हणणे उचलून धरले, पण कोणी पुढे होऊन त्याला उचलीना. मग आनंदा रामोशी पुढे आला आणि मेलेले बकरे उचलावे तसे त्याने बालट्याला उचलले आणि घराकडे चालवले. 15-20 माणसांचा घोळका खाकरत खोकरत काय झाले ते परस्परांना सांगत विचारत त्याच्या मागून निघाला. बालट्याच्या घरात पोचताच घोंगडे टाकून त्यावर बालट्याला घातले. त्याची म्हातारी रडतच होती. तिच्यावर डाफरून कारभारी म्हणाला, तू गप सुंदरा, काय कळतंय का नाही? तो काय मेलाय होय गहीवर घालायला? घराबाहेर दाटीने लोक उभे राहिले. तोंडावर पाणी शिंपडले. वारा घातला तेव्हा बालट्यात धापा टाकायचा थोडा गप झाला. डोळे फुरवून आजूबाजूला बघू लागला. मी म्हणालो, मला ओळखलं का? तेव्हा त्याने काही न बोलता तोंड दुसऱ्या बाजूला फिरवले. त्याच्या तोंडापाशी तोंड नेऊन कारभारी म्हणाला, भानावर आलास का दादू? मी कोण हाय? तेव्हा दादूने गुटका गिळला आणि म्हाताऱ्याचा हात आपल्या हातांनी गज धरला. भिऊ नकोस, तुला काय होणार नाही असे म्हणून म्हातारा त्याचे हातपाय रगडू लागला. कुणीतरी म्हणाले, मेलो मेलो, मला मारलं गा म्हणून आरडला. तेव्हा मी पळत घरातनं बाहेर आलो. अंधारात काय दिसना. पुढं होऊन बघतो तर कुणीतरी खाली पडून इवळतंय. मी विचारलं, काय झालं? कोण हाय गा? तर ह्यो बोलला, मी दादू, मला मारलं. रामा म्हणाला, अरे पर कुणी? काय? कशा पायी? का? आपलं मारलं म्हटलं की भागलं. सांगणारा म्हणाला, देवाला डोळं. तो काय मग बोलनाच. तर कळावं कसं? तू कुणी पळताना लपताना नाही बघितलंस? नाही बा, आईची आण नाही. लबाड कशापायी सांगू? मग मारलं म्हणावं कुणी? कुणीसे बाहेरून म्हणाले, ह्यो काहीतरी भानामतीचा खेळ हाय. अरे मग पाटलाच्या वाडीला जावा की कुणीतरी पळत आणि त्या वल्हाराला घेऊन या. चांगला देवऋषी हाय म्हणे त्यो. कोणी जायला तयार होईना. मी तू सुरू झाले. मला काही हे पटेना. थोडा आवाज चढवून मी म्हणालो, भानामती नाही, काही नाही. त्याला थोडा दम खाऊ द्या, उठून बसू द्या, म्हणजे काय झालं ते कळेल. पण पहिला कोंबडा आरवला तरी बालट्या उठून बसेना. हळूहळू गर्दी कमी झाली. लोक निघून गेले. मी, कारभारी, आयबू, रामा आणि गावातले चौघे जण मात्र बसून राहिलो. फटफटीत होऊन उजडायच्या वेळेला बालट्याने डोळे नीट उघडले. पाणी मागितले, ते दिले. गरम चहा करून पाजला. तेव्हा त्याला अधिक हुशारी आली. रामाने विचारले, बरं वाटतं का दादू? बालट्या क्षीण आवाजात म्हणाला, होय. तुला मारलं कुणी?
दम देऊन दादू म्हणाला, मला मारणारं दिसलं नाही. किती जण होतं काय कळलं नाही. अंधारात एकदम घोंगडी अंगावर टाकली, तोंडात बोळा कोंबला आणि काठ्या घातल्या. गुरावानी मारलं रे नामा. तुझा कुणावर वहीम आहे का? बालट्याने नकारार्थी मान हलवली आणि माझ्याकडे बघितले. उजाडून उन्हे आली तेव्हा बरं पड आता, असं सांगून कारभारी उठला. आम्ही उठलो, बाहेर पडलो. रामा म्हणाला, या भडव्याचा 1000 भानगडी. कोणी परगावच्या माणसांनी मारलं असलं तर काय पत्त्या लागणार. आयबू म्हणाला, तो बोलत नाही, पर मारणारं कोण हे त्याला पक्क माहीत आहे. कारभारी म्हणाला, असणारच. चोराच्या वाटा चोराला ठाव्या. बरच्या बरं. नुसता मारून सोडला. जीव घेतला असता तर कुठं बघायचं होतं. घरी येताच मी आयबूला म्हटले, आयबू, बालट्याचं आणि माझं वाकडं होतं. उद्या त्यानं वहीम धरला तर? आयबू तुच्छपणे म्हणाला, त्यो काय नरपुडा करतोय. बेगमी झाली बघा त्याची. 6 महिने घोंगडं सोडत नाहीत आता त्यो. आणि झालंही तसेच. 8-15 दिवस झाले तरी बालट्या हिंडू फिरू लागला नाही. लवकर लागेल अशी चिन्हही दिसली नाहीत. दिवसभर तो अंथरुणात विवळत पडे. कोणी गेले तर काही बोलत नसे. ते बघून बघून सगळे गाव बोलू लागले. बालट्याला भूतानं घुसळला. आता ह्यातनं तो जगत नाही.